भाजपाचे प्रवक्ता अवधूत वाघ लिखित जयस्तुते या पुस्तकाचं शुक्रवारी मुंबईमध्ये प्रकाशन झालं। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि संदीप आचार्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जयस्तुते या पुस्तकात अवधूत वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्षाच्या वाटचालीचा मागोवा घेतलाय। या पुस्तकाच्या माध्यमातून संघ कसा जन्मला ते आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती यात देण्यात आली आहे। संघाला सतत मधुवाद्यांचा, ब्राह्मणांचा आणि उच्चवर्णीयांचा म्हणून हिणवलं जातं, परंतु माझ्या संपूर्ण संघ जीवनामध्ये असं कुठंच आढळून आलेलं नाही। चंदनाचा कार्यक्रम म्हणजे कोजागिरीला सर्व स्वयंसेवक एकत्र बसतात आणि चांदण्याच्या प्रकाशामध्ये एकमेकांनी आणलेले डबे खातात। त्यावेळी आपल्या बाजूला बसलेला कोण आहे, उजव्या बाजूला बसलेला कोण आहे आणि डाव्या बाजूला बसलेला कोण आहे याचा विचार न करता एकमेकांच्या डब्यातनं खाणारा जो असतो तो खरा संघ स्वयंसेवक असतो। ही गोष्ट सत्य आहे की जगातल्या कुठच्याही दोन गोष्टी समान नसतात। दोन गोष्टी समान नसतात याचा अर्थ त्यात कुठची गोष्ट उच्च आणि कुठची गोष्ट नीच असते अशी नाही, असमानता असते, पण त्याच्यामध्ये उच्च नीचपणा नसतो। पेट्रोल आणि पाणी समान नाही, पण म्हणून पेट्रोल महाग आहे म्हणून पाण्याहून उच्च कसं समजायचं? तहान लागली, पेट्रोल पिता येत नाही, पाणीच प्यावं लागतं। तर त्याच्यामुळे दोन असमान गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये उच्च नीचता नसते। सुती कपडे हे लोकरीच्या कपड्याहून स्वस्त मिळतात म्हणून लोकरीचे कपडे उच्च कसे? हिवाळ्यामध्ये जर लोकरीचे कपडे वापरावे लागले तर उन्हाळ्यामध्ये आम्हाला सुती कपडेच वापरावे लागतात। त्यामुळे उच्च नीचता जशी वस्तूत नसते तशीच ती मानवामध्ये नसली पाहिजे आणि हीच संघाची खरी शिकवण आहे। ध्वज आमचा गुरु आहे, भगवा ध्वज आमचा गुरु आहे, त्याला वंदन करतो आणि त्याच्या गुरुदक्षिणेला, विजयादशमीला ज्यावेळेला गुरुदक्षिणेच्या निमित्ताने जे निधी येतो त्यातून संघाचं कार्य चालतं। गांधीजींना आश्चर्य वाटलं, अगदी गमतीचा भाग म्हणून सांगतो, 1928 साली जेव्हा ध्वजवंदन झालं होतं त्यावेळेला गुरुदक्षिणेचा कार्यक्रम झाला होता, तेव्हा 84 रुपये आणि काही पैसे जमा झाले होते। पण संघाने आजपर्यंत जे काही पैसा जमा होता त्याचा हिशोबही ठेवलेला आहे। तो तुम्हाला हिशोब का द्यायचा? तुम्ही कोण मागणारे? आज अनेक लोक प्रश्न विचारतात, खर्च कुठून येतो, पैसे कुठून येतात, इमारती कुठून बांधतात? तुम्ही तुमचं बघा, संघ संघाचं बघेल, तुम्हाला उत्तर द्यायला संघ बांधील नाहीये। संघावरती खूप लोकांनी सातत्याने टीका केल्यात, कायम टीका केल्यात, आजही टीका होत आहेत। RSSने कधीही कोणाला उत्तर द्यायच्या भानगडीत पडलेलं नाही। RSSचं एक वैशिष्ट्य आहे जे कम्युनिस्ट, सोशलिस्ट, रॉईस्ट सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। संघाने स्वतःची रेषा वाढवली आहे, त्यांनी कोणाची रेषा छोटी करायचं काम कधी केलेलं नाहीये। अमिताभ बच्चनची तुम्हाला उंची गाठायची असेल तर अमिताभ बच्चनचे पाय कापणं हा पर्याय नाही। संघाच्याच काळामध्ये, संघाच्याच वेळेमध्ये कम्युनिस्ट पक्षाची, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती 1925 मध्ये। खरं तर त्याच्याही पूर्वी 1920 मध्ये ताश्कंदमध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती, पण असं लक्षात आलं की तिथून हा पक्ष चालवता येणं शक्य नाहीये।